फकीर मामा काय करते? फकीर मामा आहे ना शेंगा उपनते शेंगा उपनते त्याच गोणीमध्ये भरते आणि परत घरी घेऊन जाते, परत टप्पे लावायला सोपनचे रावणे करते. फकीर मामाचं काय आता काम करायचं वय नाही, पण बिचारे करते बरं ते माईक परत. तर फकीर मामा या वयामध्ये एवढं कष्ट करते, तर मग ते मोठं सांड काय करतो मग? हो मोठा सांडले ना वो खाली गिरनी घेऊन तोड़ता, कुट्टी करता, कुट्टी करी तो डोरों को भी डालता नहीं. क्या काम का नहीं हो, लेकिन वो संभाल रहा है. माईक परत. तर सोपन तुमचे काय याच्यावर काय प्रतिक्रिया, काय मनोगत, तुम्हाला काय दोन शब्द काय फकीर मामा त्यांच्याबद्दल काय बाबा मामा सुद्धा तुम्ही बोलू शकता तुम्ही, तर तुमचं दोन शब्द आमच्या प्रेक्षकांना कळू द्या. आदरणीय विलास कापडे साहेबांनी बोलण्याची संधी दिली, तुमचे धन्यवाद. तसे बघायला गेलो तर खूप काही सांगायसारखं आहेच, पण मग दोन शब्दात बोलून माझं म्हणू काय म्हणतात त्याला, हा ते बोलून दोन शब्द संपवून घेतो. जय महाराष्ट्र. खताबद्दल तर बोलायला गेलं तर मग आता फकीर मामानं तर काय पाठी उचलेली नाही. सगळं आमचे सोयरे आमचे यांनी सगळे कष्ट केलेले आहेत. तुम्हाला काय जड गेल ते सांगा, आमचं जाऊ दे, आमचं तर तर मग तर माझ्याकडे आता काही शब्द राहिले नाही बोलायला. कापडे बोलतो मग आता मग माझं कापडे बोलतील, इकडे कापडे बोलतील खाताबद्दल. मग ते कसं आहे माहिती का, नाही थांबा तुम्ही, थांबा. आदरणीय कापडे साहेबांना मी विनंती करू शकतो, त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावी. एवढं पदी दिले. ते कसं आहे माहिती का, आता पोर्तुगीज गोले बरोबर आहे, पोर्तुगीज मदार बदल शिकवले, तर तसं यांचं पण आहे. शेणखत गोल गोल आहे पण मदार चिकोलती आहे ना. त्याच्यामुळे थोडं जीवावरच गेलं, खूप हाल झाले, खूप हाल अपेक्षा करून आम्ही त्यांचं काम पूर्ण केलंय. आज असे आहे की त्यांनी पेमेंट पूर्ण देऊन टाकावं. तर कापडे साहेब, तर तुम्ही आता टोटल जर किती ट्रिपा झाल्या असतील तुमच्या मते, सोपन जावायच्या मते, मधुभाऊच्या मते किती ट्रिपा झाल्या असतील? आता तसं सांगायला गेलं तर 30-32 झाले असतील, पण त्याच्यात 1-2 कमी अधिक होऊ शकते. त्याचं काही त्यांना हिशोब व्यवस्थित लावला. 1-2 कमी जास्त केले तर आपल्याला काही गरीब माणसाला काय बोलता येणार नाही. असं आहे, कसं आहे, सरकार मोठं आहे त्यांचं.